आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी निवडायचे स्पर्धक, त्यासाठी काढायची तिकडची टोकन्स जी मला माझी मैत्रीण काढून देणार आहे. ठीक आहे, 3 टोकन्स काढून दे, एक एक करून माझ्या हातात. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर आपली दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 5 आणि दुसरा क्रमांक आहे 1. आणि तिसरा क्रमांक आहे 26. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खेळ तर खेळायचे पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव रचना राजू शिरसाट. तुम्ही काय करता? मी FY ला आहे. FY ला. काय शिकताय सध्या? आर्ट्स. आर्ट्सला. कुठला विषय आहे? सोशोलॉजी. सोशोलॉजी. बरं, इथे तुम्ही काय काय कसं पार्टिसिपेट करता तुमच्या कॉलनीतल्या कार्यक्रमांमध्ये? सगळ्यात भाग घेते. मला जास्त डान्स आवडतो ना, तर त्यातच मी जास्त भाग घेत असते. मग सगळ्यात भाग घेतेस असं म्हणजे डान्स पण आवडतो ना? पण तो जरा जास्तच आवडतो. जास्तच आवडतो? हो. अजून कोण जास्तच आवडतं? काय काय जास्तच आवडतं? काही नाही, डान्स जास्त आवडतो. हा, डान्सच आवडतो जास्त. आणि मग सगळ्यात कशात भाग घेतेस मग? संगीत खुर्ची वगैरे असतात ना, हा. रांगोळी, हा, त्यात भाग घेत असते. रांगोळीत भाग घेतेस? काढावं लागते ना, रांगोळी काढावी लागते त्याच्यात, त्या स्पर्धेत हो. भाग घेतेस. अच्छा अच्छा. आणि मग सोशिओलॉजी मध्ये अजून काय काय करतेस ग? काही नाही, शिकवतात तेच अभ्यास करायचा असतो. हो, मग घाबरतो कशाला? काही नाही, मी कुठे असं कुठे कशाला? शॉपिंग करायला आवडतं? हो. खूप आवडतं? हो. घरच्यांबरोबर जाते शॉपिंग करायला? हो हो. हा, पुढची राऊंड आपली ही जी आत्ताची राऊंड आहे ती पण तशीच आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्स. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रणाली विजय भिंगार दिवे. तुम्ही काय करता? मी BCS फर्स्ट इयरला आहे. काय तुमच्या सगळ्या या कॉलनीतल्या मुलींचा प्रॉब्लेम काय आहे? इतक्या का शिकताय तुम्ही? आर्ट झालं, BCS झालं, BBA झालं, काय 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 प्लॅन्स काय तुमचे? सगळ्यांनी ठरवलं एकदम? हो. एकदम ठरवलं की आपण खूप शिकायचं, बाकी कुठल्या गोष्टीला वेळच द्यायचा नाही. तू शॉपिंगला जातेस? हां. भरपूर शॉपिंग करतेस तू पण? हो. हा, आपली पुढची राऊंड तशीच आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं नाव तर माहितीच आहे. हो, तुम्ही आता काय करता सांगा, तुमच्याविषयी सांगा. मी सध्या सर्व्हिस करते. सर्व्हिस काय करता एक्झॅक्टली? एक्झॅक्टली माझं क्लेरिकल जॉब आहे. अच्छा, बरं. बाकी तुमच्या काय काय आवडी आहेत मला सांगा. बाकी काही देवाची पुस्तकं वाचणं. कोण देवा? हे धार्मिक पुस्तकं. सॉरी, धार्मिक पुस्तकं वाचणं. आणि तशी कादंबऱ्या, TV बघणं, आणि विशेष करून साडे माडे ती. ते तर आम्हाला माहितीच आहे. हा कार्यक्रम मी अगदी नियमितपणे बघते. हो की नाही? हो. कार्यक्रमच इतका चांगला असल्यावर सगळेच बघणार. हो. त्यात आता माझ्यासारखा का कोण नाही बघणार? हो की नाही? बाकी सांगा, तुम्ही गाता वगैरे? मला गाणं वगैरे अजिबात येत नाही. ह्याने सांगून टाकलेलं आहे. पुढचं विचारायचंच नाही. बरं, शॉपिंग वगैरे करता की नाही? मग हो, शॉपिंगला जाते. शॉपिंगला जाता? हो. भरपूर करता शॉपिंग? हो. तशी सवय बरी आहे असलेली, कारण पुढची राऊंड आपली तशीच आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. मी तुम्हाला इकडे काही वस्तू देणार, एक बजेट देणार. तुम्हाला करायचं एवढं 1 मिनिटाच्या आत खरेदी करायची आहे. ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेटची एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. बजेट आहे 875 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी वेळ सुरू होते आता. साडे माडे ती. साडेमाडे 3. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. निकाल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. रचनाने खरेदी केली 768 रुपयांची, प्रणालीने खरेदी केली 756 रुपयाची आणि नंदाताईंनी खरेदी केली 989 रुपयाची. त्यामुळे विजेती आहे रचना.
ही घे तुझी खरेदी. सांग कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्ही इकडे आल्यामुळे मला इथे भाग घेता आला आणि हे बक्षीस पण जिंकता आले, त्यामुळे खूप छान वाटते. भाषण माझं संपलं. आता काय काय करणार वस्तूंचं, कोणाला देणार सांग बघू जरा. यातली जी लेडीज क्रीम आहे ती मी वापरेल हा आणि बरोबर. उरलेली माझ्या पप्पांना देईल. ओके ठीक आहे. अजून एक राऊंड आहे, ती मीच घेणार आहे राऊंड, त्यामुळे बेस्ट ऑफ लक तुला. हा? Thank अंदाजे कितीची विजेती तेजल आणि सुपर मार्केटची विजेती रचना खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. दोघींच्याही हातात त्यांच्याच ओढणी आहेत. करायचं एवढंच, दोघींनी एकमेकींच्या गळ्यात ओढणी टाकायचा प्रयत्न करायचा आहे. जी पहिल्यांदा दुसरीच्या गळ्यात ओढणी टाकेल तिला संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. 3:30. चला हळू हळू हळू. हा चला चला सुरू करा. 1 मिनिटाचा वेळ आहे. मला नाही मारायची. खेळ संपला. आपण सगळ्यांनी पाहिलं. रचनानी तेजलच्या गळ्यात पहिल्यांदा ओढणी टाकली, त्यामुळे रचनाला संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? रचनाला संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. तिला विचारूया. बोल कुठली चावी? हिरवी. का हिरवी? माझा आवडता कलर आहे. तुझाच नक्की आवडता कलर आहे? हो. लाल आवडत नाही? नाही तसं काही नाही, पण हिरवा जास्त आवडतो. बरं ठीक आहे घे. रचनाने निवडली हिरवी चावी, त्यामुळे तेजलला मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. उपविजेती ठरली तेजल, जिला मिळालेले आहेत सोयाबीनचे बॉल्स. बोला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. आणि मग आता काय करणार याचं? पहिल्यांदा भाजी. भाजी करणार? हो. हो ना, तुला गरज आहे कारण सोयाबीनची. ठीक आहे, पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेती ठरली रचना, जिला मिळालेला आहे गॅस गीझर. बोला कसं वाटतंय? छान वाटतंय. हा खूप आनंद झालाय. हो. आता एक प्रश्न ज्याची आतुरतेने सगळेच वाट बघतायत. तू हा कोणाला देणार आहेस सांग आता प्लीज. हा माझ्यातर्फे माझ्या पप्पांना. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स. ठीक आहे. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला पक्षी आहे, 3 अक्षरी नाव आहे, पण त्याच्या 3 अक्षरी नावात एका गोजीरवाण्या चतुष्पाद प्राण्याचं नाव लपलेलं आहे. तुम्ही या, तुमचं नाव सांगा. भिवाजी रामचंद्र खोत. आणि उत्तर ससाना. बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच बक्षीस आपण दुसऱ्यांना देत राहणार आहोत आणि धमाल मजा मस्ती करणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सारे माळे.